आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या आसपास स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने कार्यक्रम सुरू आहे आणि इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि इतर नागरिक आले आहे। पण या कार्यक्रमाचं स्टार अट्रॅक्शन आहे 101 वर्षाच्या या आजी आणि नियमितपणे हा योग करतायत। आज यांचं वय 101 आहे, पण रोज सकाळी अगदी पहाटे उठून हे नियमितपणे योग करतात। या आजींशी बोलूया, त्यांच्या नातेवाईकांशी बोलूया, ही त्यांना ऊर्जा, ही प्रेरणा कुठून मिळते। तुम्ही 101 तुमचं वय आहे, हे तुम्हाला प्रेरणा, ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? 50 वर्ष होईपर्यंत रोज 12 सूर्यनमस्कार घालत, मग गुडघा दुखायला लागला, मग तेव्हापासून हातापायाचे व्यायाम आणि प्राणायाम। आजींचे काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। आजींचं रुटीन तुम्ही काय सांगाल? किती वाजता उठतात आणि साधारणतः किती वर्षापासून या प्रकारे योग करतायत? ती म्हणजे 75 वर्षाची होईपर्यंत ती सूर्यनमस्कार सुद्धा घालत होती आणि मग त्याच्यानंतर मात्र हळूहळू एक एक कमी झालं। आता फक्त सकाळी उठल्यावर असं बसून पायाचं संचालन, हाताचं संचालन असं वगैरे आणि प्राणायाम एवढं करते आता। आणि पहिलेपासून म्हणजे कष्टिक स्वभाव आहे, कधी स्वस्थ रिकामी बसत नाही। अजून सुद्धा म्हणजे ती काही थोड्या वेळाने रिकाम पण झालं की मला काय काम आहे सांग, मला काय काम आहे सांग, म्हणजे तिच्यासाठी काम शोधून ठेवावं लागतं मला। त्यांच्या दीर्घायुष्याचं योग हे रहस्य म्हणावं लागेल का? हो 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 हो, म्हणजे मुख्य एकतर सतत कष्ट वगैरे करायचे, काम रिकामं बसायचंच नाही, आळशीपणा नाही। आणि त्यामुळे उन्हात अनात सुद्धा जायची तयारी, सहनशक्ती ती सगळी आलेली आहे तिला आणि त्याप्रमाणे त्याच्यामुळे तिचं हे आयुष्य। म्हणून ती आता आम्हाला काम करायला म्हणते तर आम्ही तिला नको नाही म्हणत की चालू राहू दे। ती स्वतःचं नऊवारी पातळ नेसते आणि आपल्या हातानेच धुते सुद्धा, बाईला देत नाही, आम्ही आमचे कपडे बाईला देतो। म्हणजे या वयाची तितक्याच फिट आहे, तितकीच एनर्जी त्यांच्यामध्ये आहे। हो हो हो, म्हणजे तिचं जे रुटीन आहे ते आता स्वयंपाक पाणी वगैरे बंद झालं, म्हणजे ते आम्ही केलं तिचं, पण म्हटलं तिला तर ती आताही 4-5 पोळ्या करायला तयार आहे। या आजींचा आपण इतिहास ऐकला, आजींची आपण रुटीन ऐकलं की आज या आजी 101 वर्षाचा, पण तरुणांना लाजवेल असा उत्साह आजींच्या घरची स्वतःची कामं स्वतः करतातच, पण ते नियमितपणे योग देखील करतात। आजींच्या उत्साहाला, त्यांच्या ऊर्जेला आमचा सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।